संभाजी भिडे म्हणजेच भिडे गुरुजींची शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटना आता विरोधी पक्षांच्या निशाण्यावर आहे। छत्रपती शिवरायांच्या सिंहासनासाठी सोनं गोळा करण्याची महत्त्वाकांक्षी मोहीम या संघटनेनं सुरू केली होती। या मोहिमेचं पुढे नेमकं काय झालं असा थेट प्रश्न उपस्थित करत महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं शिवप्रतिष्ठानला लक्ष्य केलंय। शिवरायांच्या नावानं सुरू झालेल्या या मोहिमेवर नवं राजकारण रंगण्याची शक्यता आहे। पाहूयात यावरचा स्पेशल रिपोर्ट। स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांसाठी 32 मण सोन्याचं सिंहासन पुनर्प्रस्थापित करण्याचा संकल्प श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी केला होता। 2017 मध्ये ही घोषणा केल्यानंतर संघटनेनं राज्यभरात निधी आणि सोन्याचं संकलन करण्याची मोहीम सुरू केली होती। संभाजी भिडे यांच्या या मोहिमेवर आता काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। 9 वर्ष उलटली, त्यामुळे आता सिंहासनाचं काम कुठवर आलंय आणि गोळा झालेलं सोनं आणि निधी नेमका गेलाय कुठं याची अधिकृत माहिती देण्याची मागणी काँग्रेसनं केली आहे। काँग्रेसनं थेट संभाजी भिडे यांना लक्ष्य केलंय, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांचा संदर्भ थेट राम मंदिरातल्या दान चोरीशी जोडत संभाजी भिडे यांच्यावर आरोप केले आहेत। संभाजी भिडे हा डुप्लिकेट माणूस आहे, जो स्वतःचं नाव लपवून बहुजनांच्या पोरांना चुकीच्या मार्गाने नेतो असा संभाजी भिडे आहे। याचं नाव काय आहे तर मुळात कुलकर्णी, आणि यांनी छत्रपती शिवरायांच्या नावाचा गैरवापर करून स्वतःचा उदो करून घेतला। मुळात प्रश्न हाच येतो की महाराजांच्या नावाने सिंहासन सोन्याचं तयार करतो म्हणून यांनी खूप पैसे गोळा केलेत। ते पैसे कुठे घातलेत, कुणाच्या झोळीत घातलेत, कोणत्या हिंदू संघटनेला दिलेत, या संदर्भात चौकशी होणे आवश्यक आहे। पूर्वीपासून आम्ही ऐकलेलो आहे, हे भिडे गुरुजी जे आहेत त्यांनी सामान्य लोकांकडनं सोनं गोळा केलं होतं, आणि ते कशासाठी केलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडच्या इथे तिथं पुतळा बसवायचा आणि तिथं आपण ते सोन्याचं सिंहासन करायचं। अनेक वर्षांपूर्वी सोनं गोळा केलं होतं, त्यावेळेस सोन्याचा भाव 40-50 हजार रुपयाच्या आसपास होता। आता तो कुठेतरी किती रुपयाला गेलाय, 2.5-3 लाखाच्या आसपास गेलाय। सोनं गेलं कुठं? त्यामुळे अयोध्यामध्ये आणि इतर ठिकाणी जे काय तिथं भ्रष्टाचार झालेला आहे, त्यामुळे ह्या सोन्याच्या बाबतीत सुद्धा काय झालं हे आपल्याला त्या ठिकाणी बघावं लागेल। विरोधकांनी संभाजी भिडेंवर केलेल्या या आरोपांनंतर सत्ताधारी भाजप संभाजी भिडे यांच्या समर्थनासाठी मैदानात उतरली आहे। विरोधक विनाकारण आरोप करतायत असं भाजपच्या नेत्यांचं म्हणणं आहे। भ्रष्टाचारात अखंड बुडालेल्या काँग्रेस आणि शप गटाने याची नसती उठाठेव करू नये। संभाजी भिडे त्यांच्या डोळ्यामध्ये कायम सलत असतात, कारण संभाजी भिडे गुरुजी हे सातत्याने राष्ट्रवादाचा, हिंदुत्वाचा प्रचार आणि प्रसाराकरता काम करत असतात, आणि त्यामुळे त्यांनी खुशाल चौकशीची मागणी करावी। याच्यामध्ये जे कायद्याने आहे तेच होईल, आणि या संदर्भातलं जे काही स्पष्टीकरण असेल, उत्तर असेल, ते भिडे गुरुजी देतील। या वादावर पुढारी न्यूजनं शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला। संभाजी भिडे यांचे निकटवर्तीय आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी हणमंत पवार यांनी विरोधकांना थेट संभाजी भिडे यांच्या समोर येण्याचं आवाहन केलंय। भिडे गुरुजी यांच्या मोहिमेसंदर्भात किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनासाठीच्या गोळा केलेल्या सोन्यासंदर्भात कोणतीही शंका असेल तर त्यांनी थेट भिडे गुरुजी यांच्या समोर यावं। प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल। हणमंत पवार, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान। रायगडावरील 32 मणांच्या सोन्याच्या सिंहासनाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांसाठी खास 32 मण सोन्याचं सिंहासन तयार करण्यात आलं होतं। मौल्यवान रत्नजडित सिंहासन हे पोलादपूरचे रामजी दत्तो चित्रे यांनी बनवलं होतं। 32 मण म्हणजे साधारणतः 144 किलो वजनाचं हे सिंहासन होतं। त्याच पार्श्वभूमीवर संभाजी भिडे यांनी 9 वर्षांपूर्वी ही घोषणा केली होती। पुढारी न्यूजला मिळालेल्या माहितीनुसार या मोहिमेसाठी 3 बँक खात्यांमध्ये निधी जमा करण्यात आला। मात्र नेमकी रक्कम किती जमा झाली, किती सोनं जमा झालं आणि सिंहासनाच्या उभारणीसाठी नेमकं काम कुठपर्यंत आलंय याची अधिकृत माहिती अजूनही समोर आलेली नाही। अयोध्येच्या राम मंदिरातील दान चोरी प्रकरणानंतर काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केले आहेत। मोहिमेबाबत पारदर्शकता आणि विश्वासार्हतेवर विरोधकांनी सवाल उपस्थित केले आहेत।
त्यामुळे संभाजी भिडे यांच्या भूमिकेकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनासाठी सोनं गोळा करण्याचा उपक्रम हाती घेऊन संभाजी भिडे यांनी शिवप्रेमींच्या भावना जागृत करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न करताना म्हणजेच इतिहासाच्या नावाखाली आर्थिक योगदान मागताना त्यामध्ये पारदर्शकता हवी होती हे मात्र निश्चित. व्हिडिओ जर्नलिस्ट स्नेहल चव्हाणसह मी संदीप राजगोळकर, पुढारी न्यूज, मुंबई.